श्रीमद् भगवद गीता। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद गीतेच्या 12व्या अध्यायाचे महात्म्य काय आहे? त्या अध्यायाचे आपल्याकडून वाचन झाल्यानंतर आपणाला त्याचे काय फळ मिळणार? या पृथ्वी तलावर प्रत्येक मनुष्याला, प्राण्याला जन्म मिळाल्यानंतर प्रत्येक जण हा लाभासाठी धडपडत असतो. आणि चांगला लाभ, चांगले फळ आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी मनुष्याने नेहमी सत्संगाकडे वळले पाहिजे. आज आपण श्रीमद् भगवद गीतेच्या 12व्या अध्यायाचे महात्म्य यावर प्रकाश टाकणार असून श्री महादेव म्हणतात, हे पार्वती, हे सुंदरी, दक्षिणेला कोल्हापूर नावाचे एक शहर आहे. आपणही सर्वजण जाणता ते कोल्हापूर नावाचे शहर सर्व प्रकारच्या सुखाचा आधार, सर्व प्रकारच्या सुखाचा आधार आणि सिद्ध महात्म्यांचे निवासस्थान आणि सिद्धी प्राप्त करून देणारे पवित्र क्षेत्र आहे. पराशक्ती भगवती लक्ष्मीचे ते मुख्य पीठ आहे. सर्व देवता त्या महापराशक्ती भगवती लक्ष्मीचे दर्शन घेऊन सेवा करत असतात. पुराणामध्ये प्रसिद्ध असणारे हे तीर्थक्षेत्र भोग व मोक्ष देणारे आहे. त्या ठिकाणी भगवती महालक्ष्मी जवळ कोट्यावधी तीर्थे आणि शिवलिंगे आहेत. रुद्रगया ही तेथेच आहे. हे नगर लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. एके दिवशी एक तरुण राजकुमार तेथे गेला. तो गोऱ्या रंगाचा, कमळासारखे डोळे असणारा, मान शंखासारखी खांदे पुष्ट, रुंद छाती, लांब भाऊ. त्या राजकुमाराने शहरामध्ये प्रवेश करताच चारी बाजूकडे महलांची शोभा पाहतो. महादेवीच्या म्हणजे श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी उत्कंठित होऊन मनकर्णिका तीर्थात स्नान करण्यासाठी गेला. स्नान करून त्याने पितृतर्पण केले. नंतर मंदिरात जाऊन महामाया महालक्ष्मीला नमस्कार करून त्याने तिची भक्तिभावाने स्तुती करण्याचा आरंभ केला. राजकुमार महामाया महालक्ष्मीची विनंती करताना म्हणतो, हे महामाया, आपल्या अंतःकरणामध्ये अमाप दया आहे.
जी सर्व कामना पूर्ण करणारी आहे, जिच्या कटाक्षाने केवळ साऱ्या जगाची उत्पत्ती स्थिती लय होतात, त्या जगन्माता महालक्ष्मीचा जय जयकार असो. ज्या शक्तीच्या साह्याने व आज्ञाने ब्रह्मदेव सृष्टी रचतात, श्री विष्णू जगाचे पालन करतात आणि भगवान रुद्र साऱ्या विश्वांचा संहार करतात, त्या उत्पत्ती स्थिती पालन शक्तीने संपन्न असणाऱ्या भगवती पराशक्तीचे मी भजन करतो. हे कमले, हे महालक्ष्मी, योगी तुमच्या चरणाचे चिंतन करतात. हे कमलालये, तू स्वतःच्या स्वाभाविक सत्तेने आमच्या इंद्रियांना कळणाऱ्या विषयांना जाणतेस. संकल्प विकल्प करणारे मन तूच निर्माण करतेस. इच्छा, ज्ञान, क्रिया या तिन्ही शक्ती तुझी स्वरूपे आहेत. तूच परमज्ञान स्वरूप आहेस. तुझे स्वरूप कालरहित, निर्मळ, नित्य, निराकार, दोषरहित, अनंत, निर्भय, निराधार व निरामय आहे. हे देवी, तुझ्या महिम्याचे वर्णन कोण करू शकेल? षटचक्राचे भेदन करून अंतःकरणाच्या 12 स्थानात जी विहार करते, अनाहत ध्वनी, बिंदू, नाद, कला ही जिचीच रूपे आहेत, त्या माता लक्ष्मीला मी नमस्कार करतो. हे माते, तू आपल्या मुखचंद्रातून प्रकट होणाऱ्या अमृत प्रवाहाला प्रवाहित करतेस. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी वाणी तूच आहेस. जगाच्या रक्षणासाठी तूच अनेक अवतार धारण करतेस. हे अंबिके, तूच ब्राह्मी, तूच वैष्णवी, तूच माहेश्वरी या शक्ती आहेत. वाराही, महालक्ष्मी, नारसिंही, ऐंद्री, कोमारी, चंडिका, लक्ष्मी, सावित्री, चंद्रकला, रोहिणी ही सारी तुझीच रूपे आहेत. भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पलता तूच आहेस. हे परमेश्वरी, माझ्यावर कृपा कर. अशी स्तुती त्या राजकुमाराने केल्यावर प्रसन्न झालेली भगवती महालक्ष्मी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रगट होऊन त्या राजकुमाराला म्हणते, हे राजपुत्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तुला हवा तो वर माग. त्यावर तो राजपुत्र म्हणतो, हे माते, माझ्या वडिलांनी राजा भरतरथ यांनी
अश्वमेध यज्ञाला सुरुवात केली होती. दुर्दैवाने ते रोगग्रस्त होऊन मरण पावले. याच वेळी पृथ्वी परिक्रमा करून आलेल्या घोड्याला यज्ञस्तंभाला बांधून ठेवले होते. तो घोडा रातोरात कोणीतरी त्याचे बंधन कापून कुठेतरी पळवून नेला. त्या घोड्याच्या शोधासाठी मी काही सैनिकांना पाठविले होते, परंतु त्यांना तो न सापडल्याने ते रिकाम्या हाताने परत आलेले आहेत. तेव्हा मी ऋतित्वांची ऋषी मुनींची आज्ञा घेऊन तुला शरण आलेलो आहे. हे देवी, जर तू माझ्यावर प्रसन्न झाली असशील तर माझ्या यज्ञेचा घोडा मला परत मिळेल असे कर. म्हणजे माझा यज्ञ पूर्ण होईल आणि मी माझ्या पित्याच्या ऋणातून मुक्त होईल. शरणागतावर दया करणाऱ्या जगज्जननी श्री महालक्ष्मी एवढाच मला वर दे. त्यावर भगवती श्री महालक्ष्मी त्या राजकुमाराला म्हणते, हे राजकुमार, माझ्या मंदिराच्या दाराशी एक सिद्ध समाधी नावाचा ब्राह्मण आहे. तो माझ्या आज्ञेने तुझे काम पूर्ण करेल. श्री महालक्ष्मीने असे सांगितल्यावर राजकुमार सिद्ध समाधी जवळ येऊन त्याच्या चरणांना प्रणाम करून काही न बोलता हात जोडून उभा राहिला. तो ब्राह्मण त्यांचे मनोगत ओळखून म्हणतो, हे राजकुमार, तुला जगन्मातेने पाठवले आहे. जगन्मातेच्या आदेशावरून, तिच्या इच्छेवरून तुझी इच्छा मी पूर्ण करतो. एवढे बोलून त्या ब्रह्मवेत्या ब्राह्मणाने सर्व दैवतांना आतुसून घेतले. सर्व देवता हात जोडून थरथर कापत असलेल्या राजकुमाराला दिसल्या. तेव्हा त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने सर्व दैवतांना आज्ञा केली की, देवांनो, या राजपुत्राच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा रातोरात इंद्राने चोरून कुठेतरी लपवून ठेवला आहे. तो लागलीच याला आणून द्या. ते ऐकताच देवांनी यज्ञाचा घोडा आणून दिला व ते मुनीची आज्ञा घेऊन आपल्या स्थानी निघून गेलेले आहेत. त्या सिद्ध समाधीने देवांना बोलावून आपला घोडा आणून दिला. हे पाहून राजकुमाराने मुनीच्या चरणांना प्रणाम करून म्हटले, हे महर्षे, आपले सामर्थ्य अलौकिक आहे. असे काम आपणच करू शकता, दुसरा कोणीही नाही. माझी आपल्या चरणापाशी विनंती आहे, ती ऐका. माझे वडील बृहद्र
अश्वमेध यज्ञाला प्रारंभ झाल्यानंतर दुर्धर रोग होऊन मरण पावले. परंतु त्यांचे शरीर अजून तापलेल्या देहात सुकवून तसेच ठेवले आहे. हे श्रेष्ठ साधू, आपण परत त्यांना जिवंत करा. हे ऐकून महामुनी ब्राह्मणाने काहीसे हसून म्हटले, यज्ञ मंडपात जेथे तुझ्या वडिलांना ठेवलेले आहे तेथे आपण जाऊ. असे म्हणून राजकुमारासह यज्ञ मंडपात जाऊन सिद्ध समाधीने बृहद्रथाच्या शवाच्या मस्तकावर गीतेच्या 12व्या अध्यायाच्या जपाने अभिमंत्रित झालेले पाणी शिंपडले. ताबडतोब राजा जिवंत होऊन उठून बसला. त्याने त्या ब्राह्मणाकडे पाहून विचारले, हे धर्मस्वरूप, आपण कोण आहात? तेव्हा राजकुमाराने आपल्या वडिलांना पहिल्यापासूनची सारी हकीकत सांगितली. आपल्याला जीवदान देणाऱ्या ब्राह्मणाला नमस्कार करून राजाने विचारले, हे ब्राह्मण, कोणत्या पुण्याईने आपल्याला ही अलौकिक शक्ती प्राप्त झाली आहे? तेव्हा ब्राह्मण देवता म्हणतात, सिद्ध समाधी म्हणतात, राजा, मी दररोज आळस सोडून गीतेच्या 12व्या अध्यायाचा जप करतो. मी कोणत्याही प्रकारचा आळस न बाळगता सकाळी स्नान संध्या आटोपल्यानंतर श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचा जप करतो, अध्ययन करतो, श्रवण करतो, मनन करतो. त्यामुळे मला ही शक्ती मिळाली आहे. हे ऐकून यज्ञातील ब्राह्मणासह राजाने त्या ब्रह्मर्षीकडून गीतेच्या 12व्या अध्यायाचे अध्ययन केले. त्यांच्या अभ्यासाने त्या सर्व तेथे जमलेल्या मंडळींना साऱ्यांना सद्गती मिळाली आणि तेथे जमलेले इतरही कित्येक जण त्याच्या पठणाने मोक्षाला गेलेले आहेत. असे या 12व्या अध्यायाचे महात्म्य आहे. म्हणून आपण सर्वांनी या 12व्या अध्यायाचे अध्ययन करावे आणि आपण कोल्हापूर येथे असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिरासमोर बसलेल्या सिद्ध समाधी ब्राह्मणासारखी अलौकिक शक्ती प्राप्त करून घ्यावी. कारण याची दिली याची डोळा पहावे विश्वरूप सकाळ. आपण करून पहा, त्याची आपल्याला प्रचिती येईल. आपण करणार नाही तर आपणाला प्रचिती कशी येणार? म्हणून आपण मनोभावे भगवंताच्या श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचे अध्ययन करा, वाचन करा. आपणालाही नक्कीच भगवंताची अलौकिक शक्ती प्राप्त होईल, यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून भगवंताचे भजन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे,
नारायण वासुदेवाय हे नाथ नारायण वासुदेवाय. ओ